शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत, आपण थेट जाऊया। बबन थोरात होते, सगळे बरेचसे आमचे पदाधिकारी या संपूर्ण दौऱ्यामध्ये होते। या कोविडच्या काळामध्ये बाहेर फार फिरता आलं नाही, जाता आलं नाही, बंधनं होती। ती बंधनं पाळणं गरजेचं आहे। तरीही राजकारण थांबत नाही, पक्ष संघटनेला गती देणं गरजेचं आहे। गेल्या साधारण 1.5-2 वर्षापासून राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब करतायत। ते सरकारचं काम करत असताना ज्या पक्षांना सत्ता आपल्याला ही मिळवून दिलेली आहे त्या पक्षाची बांधणी करणं हे आमच्यासारख्या नेत्यांचं कर्तव्य आहे। आणि त्यासाठी जिल्ह्यात तालुक्यातल्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना भेटणं, समजून घेणं त्यांना, आगामी काळात आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या दिशेनं जायचं आहे याचं एक त्यांना स्पष्ट मार्गदर्शन करणं। कारण सध्या थोडी गोंधळाची स्थिती दिसते, ती प्रसिद्धी माध्यमातून निर्माण होताना दिसते मला। असा कोणताही गोंधळ तसा नसताना शेवटी ग्रामीण भागातल्या शिवसैनिक त्याच्यापर्यंत संदेश लवकर पोहोचत नाहीत। त्यांच्या मनामध्ये कुठलाही गोंधळ राहू नये आणि संघटनेला गती मिळावी त्यातून, यासाठी हा दौरा होता। माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा दौरा झालेला आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खास करून शिवसेनेच्या मुंबई आणि कोकणाच्या बरोबरीनं नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचं योगदान हे नेहमी महत्त्वाचं राहिलेलं आहे। आणि उद्याच्या निवडणुका, मग त्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदा, खास करून नंतरच्या विधानसभा येणाऱ्या 3.5 वर्षात, त्यावेळेला सुद्धा ही सत्ता आपल्याला मागच्या पानावरून पुढे न्यायची असेल तरी सुद्धा उत्तर महाराष्ट्राचं साथ संगत ही लागेल, या भावनेतून उत्तर महाराष्ट्रामध्ये संघटनेसंदर्भातलं कार्य सुरू आहे। जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांचा आणि जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला। शिवसैनिक वाट पाहत होते, ठिकठिकाणी रस्त्यावर लोक उभे होते। प्रत्येकाचे प्रश्न आहेत, सत्ता जरी आपली असली तरी प्रश्न कायम असतात। शिवसैनिकांच्या काही प्रश्नांसंदर्भात काही भूमिका घेणं गरजेचं आहे, लक्षात आलं माझ्या। आणि हे मी माननीय पक्षप्रमुखांना आता मुंबईला गेल्यावर त्यांच्याशी चर्चा करेन। बोला। उत्तर महाराष्ट्रात काही फेरबदल करण्याचा विचार आहे या दौऱ्यात? नाही, पक्षामध्ये कायम बदल हे होत असतात। आता या क्षणी जी घडी बसवलेली आहे ती फार बदलण्याची मला गरज वाटत नाही। कारण साधारण 1.5 वर्षामध्ये पक्षाचे सगळेच प्रमुख पदाधिकारी हे सरकारच्या बरोबरीनं ठिकठिकाणी कोविड संदर्भात सामाजिक कार्य करत होते, एक लढा देत होते आणि प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये पुढे होता। त्यांनी काय संघटनेच्या कामात त्या काळात फार लक्ष घातलं नाही, कारण कोविड ही महामारीच अशी होती की समाजासाठी पुढे येऊन काम करणं हे प्रत्येकाने आपली जबाबदारी मानून काम केलेलं आहे। जसं नाशिक शहरामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी अगदी व्यक्तिगत स्वरूपामध्ये इथे काम करत होते। मग आमचे दादा भुसे असतील, सुधाकर बेडुलकर असतील, बोरस्ते असतील, अजय बोरस्ते असतील, प्रत्येकाने काम केलेलं आहे। मी नावं कोणाचं राहिलं असेल, प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये, नांदगावचे आमदार असतील सुहास काळे, प्रत्येकाने काम केलं आहे। आता हळूहळू संघटनेच्या कामाकडे लक्ष घालणं गरजेचं आहे। त्यासाठी मी या भागात फिरलो। साधारण 15 दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात मी होतो, अनेक भागामध्ये। संघटनेचं काम, संघटना वाढ, संघटनेला गती देणं आणि संघटनेतल्या तळागाळाच्या कार्यकर्त्याचं मनोगत ऐकणं, हाच या दौऱ्यामागचा हेतू आहे।
शहरासाठी आपण एक समिती स्थापन केली, तसं जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल यासाठी काही समिती स्थापन करणार आहे? नक्कीच करू. समितीचा असा आहे की समिती हा काही शेवटचा पर्याय नसतो, पण समिती यासाठी की शहराचे काही प्रश्न असतात, 5-4-5 लोकांनी एकत्र बसून निर्णय घ्यावे. आता जिल्हा परिषद आहेत किंवा इतर काही विषय आहेत, त्यासाठी सुद्धा एक प्रमुख अनुभवी लोकांची एक आपण समिती आम्ही स्थापन करू. सर, बाळासाहेब ठाकरे असतील, पूर्वी राज ठाकरे असतील, नाश्ता आले की ठराविक हॉटेलमध्येच थांबायचे. आपणही गेल्या काही पत्रकार परिषदा किंवा वास्तव आपल्या ह्याच हॉटेलमध्ये मी लक्ष ठेवून होतं की आपण या हॉटेलमध्येच का राहतो. त्याचा उलगडा आज झाला. मध्यंतरी आपलं एक विधान होतं की आम्ही काय आहोत ते त्यांना विचारा की संख्याबळ असूनही त्यांचं सरकार येऊ दिलं नाही. त्याच्यानंतर मला आज कळलं की भाजपाकडे जास्त आमदार असूनही त्यांना सत्तेच्या एक्सप्रेसमधून आपण आउट केलं आणि आपल्याकडे कमी संख्याबळ असूनही आपण सत्तेच्या एक्सप्रेस इनमध्ये आला. परवाच आपण धुळ्यामध्ये चंद्रकांत पाटलांना किंवा भाजपांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, केक कापायला लावला. आपण असंही म्हणालात की त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ. एकीकडे त्यांच्या मनातली सत्तेची इच्छा तुम्हीच पूर्ण होऊ दिली नाही, दुसरीकडे आपण परत त्यांना अशा शुभेच्छा देतात. ही चलाकी आणि ही चतुराई आपणास कशी जमते? आपल्याकडे काही जडीबुटी आहे का? मला असं वाटतं की तुमच्या वाढदिवसाला मी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशाही शुभेच्छा देईन. बघा, आपण एक महाराष्ट्रातले आपण राजकारणी आहोत. एक संस्कार आपल्यावरती आहे, संस्कृती आपली आहे. शुभप्रसंगी आपण नेहमी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो अशा शुभेच्छा देत असतो. हा जो संस्कार आहे हा या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत प्रत्येक प्रमुख नेत्यांनी राजकीय कार्यकर्त्यावर दिलं आहे. हे काही शत्रुत्व टोकाचं नसतं. हे काही चंबळच्या खोऱ्यातली लढाई नाही आहे ना, डाकूंची. राजकारणामध्ये मतभेद असतात, पण त्यांच्या घरामध्ये एखादा मंगल प्रसंग असेल तर आपण त्यांना शुभेच्छा देतच असतो ना. याच्यामध्ये राजकारणाचा काय प्रश्न? मी असं म्हणालो की चंद्रकांत पाटील हे एक निरागस, निष्पाप, निष्कपट व्यक्तिमत्व आहे. लहान मुलासारखं त्यांचं मन आहे. अशा निष्पाप, निरागस, निष्कपट राजकारणातल्या व्यक्तीला आपण शुभेच्छा दिला पाहिजे की तुमच्या मनातल्या याच्या पूर्ण वाढदिवस आहे, त्यांचा जन्मदिवस आहे. चंद्रकांत पाटला म्हणत होतो की आपण खूप स्वच्छ मनाने, चांगल्या भावनेने त्यांना शुभेच्छा देतात, परंतु ते आपल्याला कशा चांगल्या मोकळ्या मनाने शुभेच्छा देत नाही. ते म्हणतात मी संजय राऊतांची मिशीच धरेल असं वाटतं. हो, माझी मिशी आहे ना, ही वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, पण या मी वाट बघतोय. साहेब, महाविकास आघाडी 50-50चा फॉर्म्युला नाही असं आपण रोखोक सदरातून म्हटलेलं आहे. नक्की आपल्याला काय म्हटलंय मीच विसरलोय. काय लिहिलंय ते? आपण म्हटलं की महाविकास आघाडीत सत्तेचा 50-50 फॉर्म्युला नाही आहे. नाही, असं नाही म्हटलंय मी. माझं विधान मुख्यमंत्री पदाविषयी असेल, कारण मी रोज इतकं लिहित असतो, इतक्या भूमिका मांडतो पक्षाच्या. बघा की मी असं म्हटलंय आजच्या माझ्या सामन्यातल्या रोखठोकमध्ये की शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण 5 वर्ष राहील. त्याच्यामध्ये कोणताही वाटाघाटी नाही आहे. ही कमिटमेंट आहे असं मी म्हटलेलं आहे. कारण आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते, तसं इथे मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील अशा प्रकारची कमिटमेंट सुरुवातीपासून ही झालेली आहे. आणि मला असं वाटतं की माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा परवा जाहीरपणे हेच वक्तव्य केलेलं आहे. नाही, बघा, आपण फार चर्चा करते प्रसिद्धी माध्यमात, त्याच्या लोकांच्या मनात संभ्रम राहू नये. आमच्या मनात संभ्रम नाही आहे कोणाच्याही मनामध्ये. लोकांच्या मनात संभ्रम राहू नये प्रसिद्धी माध्यमाच्या रूपाने जे का होत आहे त्याच्यामुळे मी त्या संपूर्ण प्रक्रियेतला एक घटक होतो. त्या काळामध्ये अनेक गोष्टी माझ्या समोर घडलेल्या आहेत, मी साक्षीदार होतो. म्हणून मी आपल्याला सांगतो की या राज्याचं मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे पूर्ण काळासाठीच राहील. त्याच्यामध्ये कोणताही वाटा किंवा घाटा होणार नाही. त्यांनी असंही त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की पुढले मुख्यमंत्री नाना पटोलेच, असं मी आज वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे. आज ते परत म्हणाले आहेत की मुख्यमंत्रीपद हे पटोले यांना मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी ते लायक आहेत, असं असते एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसात.
त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. काँग्रेस पक्षामध्ये एकापेक्षा एक सरस लोक आहेत. सगळ्याच राजकीय पक्षामध्ये असे दावेदार असतात, प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांना वाटतं पंतप्रधान व्हावं. काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा खूप प्रमुख लोक आहेत की जे प्रधानमंत्रीपदाच्या लायकीचे उमेदवार आहेत. नक्कीच आहेत. आणि राजकारणामध्ये कोणतीही आकांक्षा आणि स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही. काय पण काँग्रेसने का होते जे वेळोवेळी त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जाते? मला वाटत नाही नाराजी आहे. तुम्ही त्याच्याकडे नाराजी म्हणून का पाहता? 3 भिन्न विचारांचे पक्ष आहेत, लक्षात घ्या. त्यातून एक महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे, ज्याला आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो, किमान समान कार्यक्रम. त्या आधारावरती हे सरकार बनलेलं आहे. हे सरकार बनवताना 3 पक्ष एकमेकात विलीन झालेले नाही आहेत. पक्षाचं अस्तित्व स्वतंत्र आहे, प्रत्येकाची विचारधारा स्वतंत्र आहे. सरकार बनवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. प्रत्येकाला आपला पक्ष विस्तारण्याचा, वाढवण्याचा आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. काय पण मोदी आणि ठाकरेंच्या भेटीनंतर या चर्चा का व्हायला लागल्या? कुठेतरी चर्चा म्हणजे सध्या वृत्तपत्रांकडे फार महत्त्वाच्या कुठल्या बातम्या नाही आहेत. मीडियाकडे जर नवीन बातमी आली तर ही बातमी मागे पडेल. आम्ही प्रयत्न करू तुम्हाला एक वेगळी खणखणीत बातमी मिळेल. तुम्ही उच्चारलं मुनगंटीवार असं म्हणतात तर आम्ही शिवसेनेला गुलाम म्हणून वागणूक दिली, तर खिशातले राजीनामे त्यांनी का दिले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, सुधीर मुनगंटीवार काय म्हणतात ते मला माहीत नाही. माझा भाषणाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. मी असं त्या भाषणामध्ये म्हणालो, खरं म्हणतं ते आमच्या पक्ष कार्यकर्त्यातलं भाषण होतं. ते कोणी बाहेर काढलं माहीत नाही, कोणीतरी बाहेर काढलं असेल. मी असं म्हणालो की शिवसेना ही स्वाभिमानाची भूक केलेली आहे. सत्ता असेल किंवा नसेल, आम्ही कधी गुलामगिरीचं जीर्ण राजकारणामध्ये जगलो नाही. सत्तेमध्ये असून जर आम्हाला दुय्यम वागणूक त्या काळात मिळत होती, हे काय मी म्हणत नाही, तेव्हाही लोक आमचे म्हणत होते की आमच्या मंत्र्यांना मान दिला जात नाही किंवा आमच्या मंत्र्यांचं ऐकलं जात नाही, शिवसैनिकांची कामं होत नाहीत. हा शब्द हा तुम्ही त्या अर्थाने घ्यायला पाहिजे की स्वाभिमान महत्त्वाचा आहे. आज राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंय खाली की मी स्वाभिमानानं राजकारणामध्ये आहे, मी स्वाभिमानानं कार्यकर्ता म्हणून काम करतोय. साधारण हे वातावरण आधीच्या सरकारमध्ये होतं का, त्याबाबत शंका आहे. पण चित्र असंही आहे की ज्या वेळेस शिवसेना आणि भाजप सत्तेमध्ये होती, आपणही त्याचे साक्षीदार आहात. आम्ही पण त्यावेळेस शिवसेना भवनमध्ये होतो. नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान असताना मुंबईत आलेले असताना उद्धव साहेबांना निमंत्रण नव्हतं आणि उद्धव साहेब मात्र शिवसेना भवनमध्ये. हे चित्र आपणही पाहिलंय, आम्ही पण पाहिलं. बरं, मग काय मग त्यावेळेस गुलामगिरीची वागणूक त्या पुढे प्रकारे असं आहे की आम्ही काय आमंत्रणाची वाट बघत बसलो होतो का? आज आम्ही मुख्यमंत्री आहोत. आज आमच्याकडे अधिकार आहेत. या राज्याचं नेतृत्व आहे. स्वाभिमानानं आम्ही राज्याचं नेतृत्व करतोय. आज आम्हाला दिल्लीत जायचं असेल तर आम्ही मुख्यमंत्री म्हणून जातो. एक लक्षात घ्या. त्यावेळेला कोणी कोणाला बोलवायचा त्यांचा प्रश्न असू शकतो. त्याच्यामध्ये गुलामगिरीचा किंवा स्वाभिमानाचा प्रश्न येतोय कुठे? शिवसेना भवन हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे, जे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेलं आहे. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे ते कधीच कोणतं पद नव्हतं, पण स्वाभिमानाचं दुसरं नाव हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होतं. लक्षात घ्या. सर, आपण थोड्या वेळापूर्वी म्हणाले एका प्रश्नाला उत्तर देताना कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आपल्या पाठीमागे आणि बाजूला आपलेच कार्यकर्ते बसले. मागील दोन्ही पत्रकार परिषदमध्ये आपण अगदी घासून म्हणाला तर नाशिकचा महापौर हा शिवसेनेचाच होईल. जेव्हापासून बडगुजर असेल, शिंदे असेल, तुमच्या पाठीमागे बसलेले बोरस ते खूपच खुश दिसून राहिले. बोरस ते असतील, एक खुश देखील झाली, त्यांची रात्रीची झोप देखील उडाली. हे सगळे उठले का देवाला नंतर संजय राऊतांना अगोदर नमस्कार करतात आणि मंत्र म्हणतात, देवा हो देवा, संजय देवा, फक्त मला आणि फक्त मलाच पाव, महापौर पदाची सत्ता सुंदरी की वर मला फक्त आमच्याच गळ्यात पडतो. चांगली आहे कविता आपली. मला असं वाटत नाही तुम्ही जे काय म्हणताय हे सगळे शिवसैनिक आहेत. प्रत्येकानं गेले काही वर्ष शिवसेनेमधली विविध पदं घेतलेली आहेत, पक्षाचं काम करतायत. आणि राज्याची, जिल्हा परिषदांची, महापालिकेची सत्ता ही काय विशिष्ट एका व्यक्तीसाठी येत नाही. ही पक्षाची सत्ता असते आणि पक्ष ठरवतो त्यावेळेला की महापौर कोणाला करायचं आहे, मंत्री कोणाला करायचं आहे, नगराध्यक्ष कोणाला करायचं आहे. तर तुम्ही त्याची चिंता अजिबात करू नका.
आमच्या कुटुंबामध्ये तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करू नका, काही होणार नाही. साहेब, अहमदनगरमध्ये अजित पवार आणि फडणवीसांचे विश्वास मानले जाणारे राम शिंदेची भेट झालेली आहे, गुप्त भेट. जवळपास अर्धा तास ही भेट झाली. नाही, मला माहित नाही. गुप्त भेटीवरती माझा विश्वासच नाही. सर आपण आता प्रशांत असं किशोर हे 2 म्हणाला दिवसापूर्वी शरद पवारांना भेटले. तुम्हाला का चिंता सगळ्यांना? ते पक्षा चिंता अशी नाहीये सर, ते फडणवीस म्हणताय का भेट जरी झाली तर 2024 ला मोदीच येतील. मग आम्ही कुठे म्हणतो नाही येणार म्हणून? हे पहा की एक लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत. मी काही दिवसापूर्वी म्हणालो की नरेंद्र मोदी या देशातले मोठे नेते आहेत. आजही भारतीय जनता पक्ष निवडणुका ह्या त्यांच्या नेतृत्वाखालीच लढतो. त्यांचा चेहराच महत्त्वाचा आहे. विरोधी पक्षानं एकत्र येऊन एक आघाडी स्थापन करून त्यांच्या विरुद्ध जर आपण काही ताकद निर्माण केली तरच बरोबरीची लढाई होईल. पण आपण पाहिलं असेल की पश्चिम बंगालमध्ये काय झालं. पश्चिम बंगालचा पराभव हा भाजपचा पराभव नसून नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा पराभव आहे असं मीडिया म्हणते आहे. तामिळनाडूमध्ये नरेंद्र मोदींचं काही जादू चालली नाही, केरळमध्ये चाललेली नाही. त्याच्यामुळे जर भविष्यामध्ये 2024 साली काय होणार आहे याचे आडाखे तुम्हाला आता बांधता येणार नाही. राजकारण हे अत्यंत चंचल असतं. इंदिरा गांधींना सुद्धा हे राजकारण आपल्या मुठीत ठेवता आलं नाही, पंडित नेहरूंना ठेवता आलं नाही, कोणालाच ठेवता आलं नाही आणि अटलजींनाही ठेवता आलं नाही. पण ही जी भेट झालेली आहे प्रशांत किशोर आणि शरद पवार, याचा फायदा होईल असं वाटतं? प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्याही अनेकदा भेटी झालेल्या आहेत. प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांच्याही भेटी झालेल्या आहेत. प्रशांत किशोरना मी सुद्धा अनेकदा भेटलेलो आहे. बघा, प्रशांत किशोर या संपूर्ण पॉलिटिकल सिस्टीममधले एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहे. म्हणजे राजकीय व्यवस्थापन ज्याला म्हणतो आपण, सर्वे करणं, माहिती घेणं, नेत्यांना माहिती देणं, साधारण काही पुढली दिशा, ही त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. आणि त्या यंत्रणेचा वापर या देशातले सर्वच राजकीय पक्ष घेत असतात. कधी काळी हेच प्रशांत किशोर भाजपासाठी काम करत होते, नितीश कुमारांसाठी काम करत होते, पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरच्यासाठी काम करत होते, उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधींसाठी काम करत होते, मागच्या निवडणुकीत त्याने शिवसेनेसाठी काम केलेलं आहे. अशा भेटीतून तुम्ही राजकीय अर्थ काढण्यापेक्षा प्रत्येक राजकीय पक्षाला अशा प्रकारच्या पॉलिटिकल सिस्टीमची गरज असते. आणि पवार साहेब हे सातत्यानं अशा प्रकारच्या व्यक्तींना भेटून देशाच्या आणि राज्यातल्या संदर्भातले काही नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात. हा माझा अनुभव आहे. आज एक बातमी अशी आली आहे की राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे करोनाच्या एकूण सगळ्या परिस्थितीमुळे आणि शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे कर्जमाफीची अपेक्षा ठेवू नये. आणि दुसरीकडे शेतकरी खतं, बियाणं याच्यासाठी हवालदिल झाले. बघा, सरकारच्या कोणत्याही भूमिकेवरती, निर्णयावरती मी बोलणार नाही. एकतर कृषी खात्याचा विषय माझ्या बाजूला कृषी मंत्री बसलेले, त्याने उत्तर दिलं तर ते उत्तर देतील. पण सरकारी निर्णयावरती मी बोलणार नाही. मला तुम्ही संघटनात्मक राजकीय काय विचारा. साहेब, आमदार दिलीप लांडेंनी मुंबईमध्ये आपल्या ठेक्यात- मला विषय माहिती आहे तो. साहेब, मग काय नक्की आहे याची वेळ का? नाही, ठीक आहे, मुंबईत गेलं तर उत्तर देऊ त्याचं. किंवा आमचे जे मुंबईचे महापौर आहेत किंवा इतर काही लोक आहेत ते त्याच्यावरती बोलतील ना. त्यांच्यावरती ही वेळ का आली किंवा त्यांनी हे का केलं या संदर्भात तेच खुलासा करू शकतात. साहेब, महानगरपालिकेच्या आता निवडणुका जवळच आलेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र आपण फिरलो. अजितदादांनी 2चा प्रभाग मान्य करायला शिवसेनेची काय भूमिका राहील का? कितीचा प्रभाग असं आपण या संदर्भात जे पाठी आणि इथे सगळे बसले आहेत महानगरपालिकेचे प्रमुख लोक, ते आज उद्याकडे त्या संदर्भात बैठक घेऊन एक भूमिका ठरवतील. याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, निर्णय एकमताने होईल. साहेब, आषाढी वारीचा मुद्दा खरं चर्चेला जातोय. एकनाथ खडसेंनी असं म्हटले की सरकारने तो प्रस्ताव मंजूर करायला पाहिजे, पायीवारी व्हावी अशी खडसेंची मागणी. नाही बघा, ह्याच्या संदर्भात सुद्धा स्वतः अजित पवार त्या संदर्भात सगळे संप्रदायाचे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत. पण सर, याच्याशी संबंधित काल आळंदीमध्ये आणि ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या बैठकी होत आहेत आणि त्यांच्या भावना पण खूप तीव्र आहे. तर काय आपण करोना सुद्धा खूप तीव्र आहे आणि सरकारने घेतलेले निर्णय हे सामाजिक भावनेतून लोकांचे प्राण वाचावेत, लोकांचं आरोग्य सुरक्षित राहावेत म्हणून घेतलेले आहेत. सरकारला सुद्धा सगळ्यांच्याच जीविताची चिंता आहे.
म्हणून सरकारनं मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आहेत. आता काही संघटनांना या राज्यातल्या विरोधी पक्ष फूस लावून जर वातावरण बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर ते वारकऱ्यांच्या आणि या राज्याच्या जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. जो करोना मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं प्रशासनानं फार मोठ्या कष्टाने नियंत्रणाखाली आणलेलं आहे, दुसरी लाट ज्याला म्हणतो आपण ते, तर त्यांना तिसऱ्या लाटेची तयारी करायची असेल तर त्यांनी अशा प्रकारची भडकवण्याचं कामं करावी. राऊत साहेब इस प्रश्न होता है कांग्रेस नाना पटोले स्थानीय चुनाव अकेले लड़ना चाहती है, तो बीजेपी का भी कहना है क्या उन्हें लोगों की परवाह नहीं है, तो उसके बारे में क्या है? क्या नाना पटोले जी का क्या प्रश्न है आपका? नाना पटोले स्थानीय चुनाव अकेले लड़ रहे हैं। तो ठीक है, उनकी इच्छा है, उनकी पार्टी है, वो पार्टी के अध्यक्ष है, मुखिया है पार्टी के. अगर उनको लगता है कि अकेले चुनाव लड़ने से उनके पार्टी को फायदा होगा तो उनका निर्णय है. हमने कोई एग्रीमेंट नहीं किया है ना सरकार बनने के समय कि हम चुनाव एक साथ लड़ेंगे. स्थानिक चुनाव है, स्थानिक लोग निर्णय लेते हैं. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी करावी असं किरीट सोमेनी म्हटलंय. नाशिकमध्ये देखील त्यांच्यावर हे मला भ्रष्टाचाराचे माहिती. आरोप झाले. हे विषय बघा, हे विषय इथे चर्चेचे नाही आहेत. आपण या विषयावर हे विषय एकतर त्याच्या संदर्भात तपास होणं चालू आहे, काही प्रकरणे न्याय प्रविष्ट आहेत, त्याच्यावरती कसले प्रश्न विचारायचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.